नमस्कार. आज आपण या टरबूजच्या प्लॉटवर आलेलो आहोत. आजची तारीख आहे 28/2/2021. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. मनोज मधुकरराव जावरकर, राहणार नायगाव, तालुका अचलपूर. मी पहिल्या वेळेसपासून ग्रो आणि नायट्रो किंग प्लसमध्ये बूम या 3 औषधं मारलेले आहेत. खालून काय टाकलाय तुम्ही? खालून पहिले भूमी पॉवर सोडलेलं होतं. भूमी पॉवर किती टाकलं? भूमी पॉवर 1 बॅग टाकली होती. एकरी 1 बॅग. हो. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्प्रेमध्ये काय काय वापरलं? खालून प्रीमियर घेतलेला आहे. प्लसमध्ये ते बुरशीनाशक कोणता एफसी पावडर घेतलेला आहे सर. आणि नायट्रो किंग ग्रो. आणि आज तुमच्या टरबूजाची काय वाटते क्वालिटी तुम्हाला? मला तर एकदम व्यवस्थित वाटत आहे. अच्छा. आणि आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट कसे वाटतात तुम्हाला? रिझल्ट 1 नंबर आहे. 100% रिझल्ट जैविकचे खूप सुंदर आहे. मी मागच्या वर्षी पण हेच वापरलं आणि यावर्षी पण हेच वापरत आहोत. बाकी पिकाच्या तुलनेनं तुम्हाला तुमचं कसं वाटते टरबूज? माझ्या बाकीचे प्लॉट पाहिले मी 2-3, तर त्याच्यापेक्षा मला माझा प्लॉट उत्कृष्ट वाटत आहे. आणि याच्यामध्ये हे संख्या फळाची वगैरे कशी काय आहे? संख्या पण माझ्या याच्यात भरपूर वाटत आहे. आता सेटिंग म्हणजे मागं पुढे थोडी लहान मोठा झाला होता, त्या कारणानं थोडी लहान मोठी संख्या आहे, पण संख्या भरपूर आहे. आणि मधमाशी खूप पुष्कळ आहे. म्हणजे रासायनिक न वापरल्यामुळे मधमाशी भरपूर प्रमाणात आहे. हो. आणि टरबूजमध्ये मधमाशी आल्याशिवाय सेटिंगच होत नाही. अच्छा. आणि खर्च कसं काय तुमचा बाकी लोकांच्या प्लॉटच्या हिशोबानं? लोकांच्या प्लॉटच्या हिशोबानं माझा खर्च असं म्हणा की अर्धाच आहे. अच्छा. हो. आणि ग्रीन प्लॅनेटच्या या सेंद्रिय खतामुळे तुम्हाला 100% रिझल्ट भेटलेले आहेत. हो, बरोबर. बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? माझं म्हणणं एकच आहे का रासायनिक सोडून द्या आणि जैविक वापरा. अच्छा. आपण आता या प्लॉटवर थोडीशी फळाची साईज वगैरे, फळं वगैरे कशा पद्धतीने याच्यात सेटिंग झालेली आहे. तर काल ठेवा तुम्ही 5 10